सांगणार आहे की सुटसुटीत भेंडीची भाजी कशी बनवायची. तर आता मी भेंडी बघा धुवून घेतली स्वच्छ, एका मध्ये काढून घेतली या भांड्यामध्ये, जेणेकरून मी ना मिठाच्या पाण्यात टाकली होती. आता याला छान असे याच्यावरचं जी घाण वगैरे असते ना तर ती धुवून गेली, पाहू शकता एकदम स्वच्छ झालेली आहे. तर आता याला थोड्या वेळ आपल्याला अशीच ठेवायची आणि पूर्ण ना सुकवून घ्यायची. त्याला एक 10-15 मिनटं अशी कपड्यावरती टाकून घ्यायची आणि ती सुकून जाते. नाहीतर मग लगेच बनवायची असेल तर कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे भेंडी जी आहे आपली चिकट होत नाही. तर कशी भेंडी बनवायची ते सुद्धा झटपट आणि 5 ते 10 मिनटात आपली भेंडीची भाजी टिफिनला तयार कशी करायची याची मी तुम्हाला रेसिपी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तुम्ही लास्टपर्यंत पहा. मी भेंडी पाहू शकता किती सुकी झालेली आहे आपली भेंडी बघा, कुठंही पाणी नाही राहिलं. आता ही भेंडी अशी भेंडी आहे ना अशी कट करून घेतली, मध्यम आकाराची, अगदी बारीक पण नाही करायची, कारण का पातळ जर केले ना तर भेंडी चिकट सुद्धा होते. पाहू शकता एकदम सुकी सुटसुटीत झाली. तर आता याच्यावरती आपल्याला ना थोडंसं ना चमचाभर बेसन पीठ टाकायचं आहे. आता एक चमचा आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून आपलं भेंडी ना सुटसुटीत आणि खायला सुद्धा ना टेस्टी लागतं. बेसन पीठ टाकलं तर आपल्याला त्याच्यामध्ये चमचाभर बेसन पीठ टाकून घ्यायचं. आता इथे 1 चमचाभर टाकल्यानंतर 1 चमचा टाकायचा. त्याच्यानंतर याला आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. ते छान असं आपल्याला मिक्स झाले तर हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे टॅमॅटो आणि कांदा. तर आपल्याला हे आता कट करून घेऊया. तर आता आपल्याला हे कांदा घेतलाय, तर आता इथं कांदा आणि टॅमॅटो कापून घ्यायचं आहे आपल्याला बारीक. तर इथं टॅमॅटो कांदा कापून घेतलं आहे मी. आता याच्यानंतरला गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये थोडंसं पळीभर तेल टाकायचं आहे, जास्त पण तेल नाही टाकायचं. तेल टाकल्यानंतर त्याला जिरी, मोहरीची, कढीपत्त्याची फोडणी द्यायची पहिल्यांदा, आणि मग त्याच्यानंतरला आपल्याला जो काही कांदा आहे किंवा टॅमॅटो आहे ते पहिल्यांदा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, आणि मग त्याच्यानंतरला आपल्याला टॅमॅटो टाकायचं आहे. तर खूप जण बोलतात की भेंडी चिकट होते, तर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवून पाहिली ना भेंडी तर कधीच चिकट होणार नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागते ही भेंडी. फक्त ही एक वस्तू त्याच्यामध्ये ॲड करायची, तुमची भेंडी कधीच चिकट होणार नाही. आणि हे जे आहे याच्यावरती भेंडी करताना एक चूक करायची नाही ती, जे म्हणजे की झाकण ठेवायचं नाही भेंडीवरती. झाकण ठेवल्याने काय होतं, झाकणाची जे काही वाफ बनते आणि त्याला ताटाला पाणी बनतं, ते पाणी उतरतं भेंडीत आणि मग भेंडी अशी चिकट गजगजीत होऊन जाते. म्हणून ना भेंडीवरती बनवताना एकतर तुमच्याकडं जर चाळण नसेल तर ती पालती करून ठेवा, आणि नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी भेंडीची भाजी अशीच बनवली तरी छान होते. कारण का भेंडीला आहे ना वाफेवरतीच हे करायची, ठेवली तर नुसतं झाकण हे करून 1-2 मिनटं झाकण ठेवून लगेच काढायचे, जेणेकरून त्याची खाली वाफ तयार नाही झाली पाहिजे, नाहीतर त्याचं पाणी जे आहे ते खाली जातं. मी तर बिना झाकण ठेवल्याचीच भेंडी बनवली, तुम्हाला मी दाखवली ती. तर आता याला सगळं मिक्स करून घेतलं बघा, आणि कांदा टॅमॅटो घालून त्याच्यानंतर मीठ टाकलं. आता हे अर्ध लिंबू आहे, जे तुम्हाला सांगत होते की ही एक वस्तू टाका. तर हे लिंबू आहे, त्या लिंबाने काय होतं, आपली भेंडी चिकट होत नाही, सुटसुटीत होते आणि खायलासुद्धा छान लागते, आंबट तिखट. तर अशी पद्धतीने तुम्ही नक्की भेंडी करून पहा. त्याच्यानंतर तुम्हाला जर शेंगदाण्याचा दाण्याचा कूट आवडत असेल तर तो सुद्धा टाका. जर आमच्याकडं टाकतात, आम्हाला आवडतं, जाडसर टाकायचं, अगदी बारीक नाही टाकायचं, नाही तर भेंडी चिकट होऊ शकते. पाहू शकता आपली भेंडी जी आहे सुटसुटीत, आणि पाहू शकता, पाहूनच तोंडाला पाणी येईल अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर कोणाकोणाला आवडते भेंडीची भाजी कमेंट करून नक्की सांगा, आणि भेंडीची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. तर पाहू शकता आपली भेंडीची भाजी जी आहे ती तयार आहे, आणि पाहू शकता की ती भेंडीची भाजी किती सुटसुटीत झालेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. चला बाय.